सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव हुडगे। BA1 मराठी आवश्यक या विषयासाठी मी आपल्यासमोर ऑनलाईनचा एक टॉपिक आपल्यासमोर मी विवेचन करत आहे। संपूर्ण देशभरात 22 मार्चपासून कोरोना या महामारीमुळे संपूर्ण जगच लॉकडाऊन झालेलं आहे आणि म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वच प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार सर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह मंडलिक आणि सर्व प्राध्यापक आम्ही सर्वांनी निर्णय असा घेतला की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक विषयाचं ऑनलाईन लेक्चर प्रत्येक प्राध्यापकांनी तयार करायचं अशा स्वरूपाचा हा निर्णय झाला। मी मराठी आवश्यक या विषयासाठी शिवाजी विद्यापीठानं संपादित केलेले जे पुस्तक आहे शब्दसंहिता, या शब्दसंहिता या पुस्तकामधील प्रथम सत्रासाठी आणि द्वितीय सत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे त्यापैकी प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये एकूण 4 घटक आहेत। 4 घटकापैकी पहिला जो घटक आहे त्या पहिल्या घटकामधील कुसुमाग्रजांचं वाटेवरच्या सावल्या हे कुसुमाग्रजांचं स्वतःचा असणारा लेख जो आहे तो लेख मी आपल्यासमोर सांगत आहे। कुसुमाग्रज असं नाव म्हटलं की आपल्या लगेच लक्षात येतं की आपल्या मराठी साहित्यामधील असणारे एक महान कवी, ज्यांना साहित्य अकादमी आणि मराठीमधला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा स्वरूपाचे कवी कुसुमाग्रजांनी वाटेवरच्या सावल्या या लेखामधून आपल्या स्वतःचं बालपण कुठे गेलं, कुटुंबाची माझा सहभाग कसा होता, माझे शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं याबद्दलचं असणारे विवेचन त्यांनी ह्या वाटेवरचे सावले ह्या लेखामध्ये केलेले दिसून येत। कुसुमाग्रजांचा हा जो परिचय जो आहे तो परिचय मी आपल्या समोर देतो, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लेखक म्हटला की लेखकांचा परिचय करून देणं महत्वाचं आहे। कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली झाला। आज महाराष्ट्र शासनानं 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे। त्यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी मराठी साहित्यामधील एक अत्यंत महत्वाचे कवी, नाटककार म्हणून कुसुमाग्रजांचं नाव घेतलं जातं। कुसुमाग्रजांनी जीवन लहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, महावृक्षे हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले आहेत। त्याचबरोबर दुसरा पेशवा, कौतय्य, आमचं नाव बाबूराव, येया त्याने देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नट सम्राट ही नाटके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत। कालिदासांच्या मेघदूतांचे तसेच काही पाश्चात्य नाटकाचे मराठी रूपांतरही त्यांनी केले असून वैष्णव, जानवी आणि कल्पनेच्या तीरावर हे त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झालेल्या आहेत। म्हणजे एकूणच कथा, निबंध, काव्य, समीक्षणात्मक लेखन इत्यादी मराठी वाङ्मयाच्या या क्षेत्रामध्ये एक महत्वाचं योगदान देणारा हा कवी कुसुमाग्रज, त्यांच्या वाटेवरच्या सावल्या या लेखांचा थोडासा आपण परामर्श घेऊ। कारण कुसुमाग्रज जे आहे ते कुसुमाग्रजांचे बालपण नाशिक जवळ असणाऱ्या पिंपळगावात गेले। 4थी पर्यंतचे शिक्षण पिंपळगावी झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरता कुसुमाग्रज नाशिक इथे गावी आले। त्या गावाला एक
देवळाचे गाव म्हणून असे संबोधले जात होते. कारण डौलदार दगडी इमारती, ऐसपैस मैदान असलेल्या सरकारी शाळेत कुसुमाग्रज यांचे नाव घालण्यात आले. शिस्तीचे वातावरण असलेल्या या शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर, कॉम्रेड डांगे असे खूप मोठमोठे लोक या शाळेत शिकलेले होते. सुरुवातीला या शाळेच्या प्रशस्तपणामुळे कुसुमाग्रज यांना शाळेची खूप भीती वाटायची. पण हळूहळू ते शाळेत रुळू लागले. अभ्यास इतकीच खेळाचीही मुलांना खूप आवड असते. पण ही जाणीव स्वातंत्र्यानंतर झपाट्याने कमी होऊ लागल्याने खंत ही त्यांना या पाठात त्यांनी बोलून दाखवलेली आहे. कुसुमाग्रज यांना मैदानी खेळ खेळण्याची खूप आवड होती. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ होता. पिंपळगावहून या शहरात आलेल्या कुसुमाग्रज यांना या वातावरणाशी मिळते जुळते घ्यायला खूप वेळ लागला. कारण शिक्षक शिकवण्यामध्ये निष्णांत आणि सौजन्यशील असले तरी विद्यार्थ्यांची मैत्री व्हायला वेळ लागला. शिवाय पिंपळगावची आठवणही त्यांना सारखी यायची. शाळा चुकवून नदीकाठी मोरपिसे शोधायला जायची आठवणही त्याने या गावी सारखी त्यांना यायची. दिलासा देणारे त्यांचं स्वतःचं घरही त्यांच्या नजरेसमोर यायचं. या वाटेवरच्या सावल्या ह्या लेखात कुसुमाग्रज यांनी विद्यार्थ्यांची खरी जडणघडण माध्यमिक शाळेत होऊ शकते असा विचार मांडला आहे. माध्यमिक शाळेत असतानाच कुसुमाग्रज यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याला संधी मिळाली. साहित्याची विशेषतः काव्याची आवड त्यांना माध्यमिक शाळेत असताना झाली. क्रिकेट या खेळातही ते खूप रमत असत. शिवाय भाषा आणि इतिहास या विषयाची आवडही त्यांना माध्यमिक शाळेतच 5 वर्षामध्ये झाली. गणित हा विषय त्यांचा फारसा आवडीचा नव्हता. हेही त्याने अत्यंत खेळकरपणाने या पाठामध्ये नमूद केलेलं आहे. शाळेत असताना मनसोक्त भटकायचे, त्याचबरोबर हस्तलिखित अंकही ते काढीत असत. कुसुमाग्रज यांनी शालेय जीवनात त्यांच्या आयुष्यात घडलेली एक मोठी मजेदार कथाही सांगितलेली आहे. कुसुमाग्रज या शाळेत एक सुसज्ज तालीमखाना होता. ते दररोज पहाटे या तालीमखान्यामध्ये व्यायाम करता जात असत. शाळेच्या जवळच एक पीर होता. या पीराची देखभाल करण्यासाठी तिथे एक फकीर राहत असे. तिथून जाताना सवय म्हणून कुसुमाग्रज शीळ वाजवून तिथून जायचे. हे त्या फकीराला आवडत नसे. दुसऱ्या स्वभावामुळे फकीराचा त्रास तसा सर्वांना होत असे, पण कुणीच त्याबद्दल काही बोलत नसे. शीळ न वाजवण्याच्या संदर्भात त्याने तसे कुसुमाग्रज यांना सांगितलेले होते, पण कुसुमाग्रज यांचे हे ध्यानात राहत नसे. एकदा घडले ते विपरीत. नेहमीप्रमाणे शीळ घालत कुसुमाग्रज तिथून जात असताना चुलीतील जळते लाकूड घेऊनच तो फकीर कुसुमाग्रज यांच्या अंगावर धावून आला. दोघांची चांगलीच झटापट झाली. आरडाओरड ऐकून तालमीतील इतर अनेक जणही बाहेर येऊन हा प्रसंग पाहत होते. अखेरीस फकीर खाली पडलेला आणि त्याच्या छातावर बसलेले कुसुमाग्रज सर्वांनी पाहिले. सर्वजण कौतुकाने कुसुमाग्रज यांच्याकडे पाहत होते. पण कुसुमाग्रज यांना या घटनेबद्दल आनंद व कौतुक काहीच वाटत नव्हते. फकीरांच्या हाडकुळ्या शरीराचा आणि त्याच्या दाढीचा अप्रिय स्पर्श मात्र कुसुमाग्रज यांच्या मनातून जात नव्हता. शालेय जीवनात असतानाच कुसुमाग्रज यांचे अवांतर वाचन खूप झाले होते. गो गो दातार
ह. आपटे, नाथ माधव, राम गणेश गडकरी, बालकवी, भारोत गौरव ग्रंथमाला, सुरस ग्रंथमाला असे चौफेर वाचन कुसुमाग्रज करीत असत. कवितेची आवडही कुसुमाग्रज यांच्या मनात निर्माण झाली होती, पण कवितेच्या अंतरंगात तिच्या अर्थापर्यंत कसे जायचे, कविता कशी समजावून घ्यायची याचे संस्कार पुरोहित सरांच्यामुळे कुसुमाग्रज यांच्यावर झाले. एका तासाला पुरोहित सरांनी भारातांबे यांची वारा ही कविता शिकवली. ही कविता कुसुमाग्रज यांना इतकी आवडली की कविता कशी वाचावी, समजून घ्यावी, कवितेतील भाव सौंदर्य कसे अनुभवावे याचा वस्तुपाठच कुसुमाग्रज यांना मिळाला. कुसुमाग्रज हे पुढे मोठे कवी झाले. पुरोहित सरांनी कुसुमाग्रज यांना शाळेत प्रमुख पाहुणे म्हणूनही बोलवले. शाळेची थोरवी सांगणारे सर आता अधिक स्थितप्रज्ञ वाटत असल्याची आणि इतिहासातील कथा रसाळपणे सांगणारे पुरोहित सर कंटाळलेले दिसल्याची आठवणही या लेखात कुसुमाग्रज यांनी सांगितलेली आहे. शिवाय क्रिकेट या खेळाची आवड, याकरता दिवसभर केलेला सराव, जिद्दीनं खेळ जिंकून आणलेली बक्षिसे, 2 संघामधील चुरस, वैमनस्य, प्रसंगी 2 संघामधील मारामाऱ्या, हे सारे काही कुसुमाग्रज यांनी या लेखात सांगितलेले आहे. कुसुमाग्रज यांच्यावर शाळेचे संस्कार जसे झाले होते तसेच नाशिक या गावच्या आजूबाजूचे असणाऱ्या वातावरणातील संस्कारही खूप मोठ्या प्रमाणात झाले होते. कोणत्याही लेखकावर कुटुंब, शाळा, परिसर, राजकीय, सामाजिक वातावरण याचे संस्कार होत असतात. कुसुमाग्रजही त्याला अपवाद नव्हते. त्यामुळे त्यांचे सप्तशृंग नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या वणी या गावाचा उल्लेख या पाठात त्यांनी केलेला आहे. या गावातल्या इनामदार वाड्यांचा आणि तेथील ग्रंथालयाचा उल्लेख कुसुमाग्रज यांनी आवर्जून केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते या गावी जायचे, मनसोक्त ग्रंथ वाचायचे. राम गणेश गडकरी यांची नाटके कुसुमाग्रज यांना याच ग्रंथालयात वाचाव्यास मिळाली. गडकऱ्यांच्या नाटकांचा खूप प्रभाव कुसुमाग्रज यांच्यावर होता. या नाटकातील उतारे कुसुमाग्रज मोठमोठ्याने अभिनय म्हणत असत. नाटकामधील संभाजी आणि सुधाकर या पात्रांचे संवाद कुसुमाग्रज यांच्या भावाला तारस्वरात ऐकवत असत. कुसुमाग्रज जसे मोठे कवी होते तसेच ते एक यशस्वी नाटककारही होते. नाट्यलेखनाचे बीज कुसुमाग्रज यांच्या मनात रुजले ते अशा प्रकारे वणी या गावी. इतरही साहित्य त्यांना आवडायचे, त्याचेही ते वाचन करीत असत. नाटकाविषयी त्यांच्या मनात महत्वपूर्ण स्थान होते. नाटकाशी त्यांचा असणारा जिव्हाळ्याचा संबंध. नाटकाचे नाव योग संन्यास आणि धर्म संन्यास आणि नाटकातील नायकाचे नाव योगेश्वर असे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावानेच त्यांनी ठेवलेले होते. नाटकाची ही आवड त्यांनी पुढील आयुष्यात ही जपली. काव्य, नाटक यांच्याशी असलेले नाते कुसुमाग्रज यांनी सदैव जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. वाटेवरच्या सावल्या या लेखाच्या सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल. कुसुमाग्रज यांच्या ह्या पाठातून एका संवेदनशील कवीच्या बालपणाची ओळख आपल्याला होते. अत्यंत प्रवाही आणि रसाळपणाने कुसुमाग्रज यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. कौटुंबिक वातावरण, माध्यमिक शाळेत असताना साहित्य, कला, क्रीडा, नाटक यांची लागलेली गोडी, वाचनाचे संस्कार, एका फकीराची अरेरावी वृत्ती,
व त्यांच्याशी झालेली झटापट, शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रज यांनी केले आहे. शिवाय सप्तशृंग डोंगर, वणी नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय, चिपळूणकरांची असणारी ग्रंथमाला, गडकऱ्यांची नाटके, कविता संग्रह, कादंबऱ्या इत्यादींचे वाचन, नाटक आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश, हे सारे काही या लेखात कुसुमाग्रज यांनी आत्मीयतेने कथन केलेले आहे. मित्रहो, विद्यार्थ्यांनो, की नापास मुलांची गोष्ट हे संपादित केलेलं अरुण शेवते यांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकातील शिवाजी विद्यापीठानंच शब्दसंहिता या पुस्तकामध्ये दया पवार, चंद्रशेखर धर्माधिकारी, शांताबाई शेळके, यशवंतराव चव्हाण आणि कुसुमाग्रज या व्यक्तींचे असणारे लेख, या अरुण शेवतेंचं जे पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट, या पुस्तकामधून हे शब्दसंहिता या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. यामध्ये आपल्याला नापास मुलांची गोष्ट या पुस्तकातून भेटणारी जी काही माणसं, आता आपले मी नावं सांगितली, जी माणसं आहेत, समाजासमोर आदर्श आहेत, स्वतःच्या वेगळेपणाचा ठसा उमटवलेली ही माणसे शालेय जीवनात लौकिक अर्थाने नापास झालेली होती. तथापि जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, अविरत कष्ट आणि मूल्ययुक्त जगणे यांच्या जोरावर उत्तुंग यश मिळवून त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला. अशा प्रकारे माणसाने अपयशाने खचून न जाता असा आदर्श व्यक्तिमत्वांचे जगणे, त्यांचा आचार आणि विचार याचा अंगीकार करून आपले आणि आपल्या सभोवतालचे विश्व सुंदर करण्याची शिकवण या पाठातून आपल्याला मिळते. वाटेवरच्या सावल्या या पाठाच्या आधारे कुसुमाग्रज तथा विभा शिरवाडकर यांनी आपले शालेय जीवन, शिक्षक, वडीलधारी माणसे, वाचनाचा छंद आणि शिकत असताना आलेले अपयश याच्या संबंधी मोकळेपणाने लिहिलेले आहे.